नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मराठी घरांमध्ये जी स्तोत्र रोज म्हटली जातात अशा स्तोत्रांमध्ये रामरक्षा स्तोत्राचा समावेश होतो, हो ना? हे स्तोत्र रक्षा करणार आहे असं मानलं जातं. ते म्हणताना आपोआपच जिभेला उत्तम वळण लागतं, उच्चार स्पष्ट होतात. त्याचा अर्थ समजून पाठ केला तर ह्या आनंदात अधिकच भर पडेल असं आम्हाला वाटलं आणि म्हणून या भागापासून अगदी सोप्या शब्दात या स्तोत्राचा अर्थ सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या स्तोत्राविषयी काही कथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणजे हे स्तोत्र भगवान शंकरांनी प्रथम पार्वती मातेला सांगितलं आणि मग बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितलं. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मिमाम हर तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. हे तर रामरक्षेतच म्हटलं आहे. पहा, ह्यातही गंमत अशी आहे की श्रीराम हे भगवान विष्णूचा अवतार आहेत, म्हणजे हरी आहेत. आणि त्यांचे स्तोत्र कोण सांगत आहे तर भगवान शिव म्हणजे हर सांगत आहेत. आणि स्वतः भगवान राम हे भगवान शिवाचे उपासक होते. म्हणून तर दक्षिण काशी मानलं जाणारं जे प्रसिद्ध स्थळ आहे ते रामेश्वरम आहे. तेथील शिवपिंड ही स्वतः भगवान रामांनी घडवली आहे असं मानलं जातं. अशा प्रकारे शिव हे रामेश्वर म्हणजे रामाचे ईश्वर आहेत. याचाच अर्थ काय की ही परमशक्तीची रूपं आहेत. आपण त्यांच्यात भेद करता कामा नये. भगवान शंकरांना राम प्रिय होते तर रामाचे आराध्य दैवत महादेव शंकर होते. रामरक्षेत एक सुंदर श्लोक शेवटी येतो आणि त्याविषयीची एक गंमतशीर कथा ही सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आता आपण स्तोत्राच्या अर्थाकडे वळूया. रामरक्षा हे स्तोत्र आहे आणि मंत्रही आहे. स्तोत्र हे स्तुतिवाचक काव्य असतं ज्यामध्ये परमेश्वराची स्तुती केलेली असते. मंत्रामध्ये संरक्षण करण्याची शक्ती असते असं मानलं जातं. म्हणजे समजावून सांगायचं तर भूपाळ्या, आरत्या ही स्तोत्र झाली. त्यांना आपण मंत्र म्हणत नाही. पण काही निवडक स्तोत्रांना मंत्राचा दर्जा मिळतो. उदाहरणार्थ अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त इत्यादी. अर्थात हा किंचित शास्त्रीय मुद्दा झाला. स्तोत्र काय, मंत्र काय, त्यांच्या पठणाने आपल्याला मानसिक शांती मिळते हे महत्वाचं. या स्तोत्राच्या सुरुवातीलाच कर्त्याचा उल्लेख आहे. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी. आता हे बुधकौशिक ऋषी कोण आहेत त्याचाही विचार करूया. तर कौशिक म्हणजे कुशिक कुळातील, कुशिक म्हणजे विश्वामित्र ऋषी, बुध म्हणजे विद्वान. तेव्हा विश्वामित्रांच्या कुळातील विद्वान ऋषी असा अर्थ होतो. प्रभू रामचंद्रांच्या जीवनात विश्वामित्र ऋषींचं स्थान किती मोलाचं आहे हे आपण जाणतोच. त्यांनी आपल्या यज्ञ रक्षणासाठी प्रभू श्रीरामांना दशरथाकडून मागून घेतलं. प्रभू श्रीरामांच्या हातून अनेक असुरांचा नायनाट केला. राम सीतेचा विवाहही याच यात्रेदरम्यान झाला. ते मनुष्य रूपातील राम या राजकुमाराचे गुरु होते आणि प्रभू श्रीरामांचे भक्त. त्यामुळे हे स्तोत्र कदाचित त्यांनीच लिहिलं असेल असंही अनेक जण मानतात, किंवा त्यांच्या कुळातील ऋषींनी ते लिहिलं असावं अशी धारणा आहे. श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमान हनुमान किलकम. या स्तोत्राची देवता प्रभू रामचंद्र असावी हे स्वाभाविकच आहे. जोडीने सीता माताही आहे, कारण दोघांमध्ये अद्वैत आहे. शिवाय कोणतीही देवता शक्तियुक्त असते. प्रभू श्रीरामांची शक्ती म्हणजे सीता माता हेही सांगितलं आहे. ही स्तोत्र रचना अनुष्टुप छंदात असल्यामुळे तसा उल्लेख केला आहे. कीलक म्हणजे किल्ली. प्रभू रामचंद्रांच्या कृपारूपी खजिन्याचं कुलूप उघडून तो खजिना प्राप्त करून घ्यायचा असेल तर श्रीमद हनुमान हीच ती गुरुकिल्ली आहे. श्री सीता रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासुवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् इति ध्यानम्. हा ध्यान मंत्र आहे. स्तोत्र म्हणत असताना प्रभू रामचंद्रांची मूर्ती आपण डोळ्यासमोर आणायची आहे, तिचं ध्यान करायचं आहे. म्हणून म्हटलं आहे ध्यायेत. अजानुबाहुम म्हणजे काय तर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा. हे उत्तम धनुर्धारी असल्याचं लक्षण मानलं जातं.
आणि धृतशरधनुषम म्हणजे ज्याने हाती बाण आणि धनुष्य धारण केलेले आहे, असे जे श्रीराम ते पद्मासन घालून बसले आहेत, त्यांनी पितांबर परिधान केले आहे, त्यांचे प्रसन्न डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांशी स्पर्धा करत आहेत. डाव्या मांडीवर विराजलेल्या श्री सीताजींचे मुख कमळाप्रमाणे सुंदर आहे. त्यांच्या त्या सुंदर मुखाकडे प्रभू रामचंद्रांची दृष्टी खिळली आहे. त्यांचा वर्ण पावसाळी ढगांसारखा सावळा अर्थात श्यामल आहे. अनेक मौल्यवान अलंकार धारण केलेल्या, विशाल जटाजूट धारण केलेल्या तेजपुंज अशा श्री रामचंद्रांचे ध्यान करावे. इति ध्यानम. आता स्तोत्राला प्रारंभ होतो आहे. पहिल्याच श्लोकात राम नामाचा महिमा सांगितला आहे. रामांचं चरित्र का ऐकावं हे सांगितलं आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसाम महापातक नाशनम. म्हणजे श्रीरामांचे चरित्र 100 कोटी श्लोकांच्या विस्ताराचे आहे. त्यातील प्रत्येक एक अक्षर मनुष्याच्या महापापांचा नाश करणारे आहे. याविषयी सुद्धा एक गोष्ट आठवते. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. महर्षी वाल्मिकी यांनी प्रभू रामचंद्र यांचं चरित्र श्लोकबद्ध केलं, तेव्हा ती श्लोकसंख्या 100 कोटी इतकी भरली. प्रभू रामचंद्रांच्या या चरित्राची कीर्ती पाहता पाहता त्रिभुवनात पसरली. देव, दानव आणि मानव यांना हे चरित्र आपल्याला प्राप्त व्हावे अशी प्रबळ इच्छा झाली. त्यासाठी त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. आपल्यालाच हे चरित्र व त्यामुळे प्राप्त होणारे वैभव मिळावे म्हणून त्यांच्यात कुरबुर सुरू झाली. यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी तिघांनीही बोलणी सुरू केली. भांडणातून काही निष्पन्न होणार नाही याची कल्पना सर्वांना होतीच. शेवटी सर्वानुमते असे ठरले की हे 100 कोटी श्लोक तिघांनीही समप्रमाणात वाटून घ्यायचे. परंतु वाटणी समप्रमाणात करून देण्यासाठी कोणीतरी निस्पृह असा मध्यस्थ मिळणं आवश्यक आहे. हे जमायचं कसं? असा निस्पृह मध्यस्थ मिळायचा कसा? या तिघांचाही असा विश्वास कोणावरही नव्हता की जो कोणी लबाडी न करता आपल्याला हे चरित्र समप्रमाणात विभागून देईल. कोणालाही मोह पडावा असं हे अद्वितीय चरित्र असल्याने त्यांच्यात काही एकमत होईना. शेवटी सर्वांच्या असं लक्षात आलं की स्मशानात वास्तव्य करणारे, व्याघ्र चर्म धारण करणारे, कायम एकांतवासात राहणारे भगवान शंकर हे खऱ्या अर्थाने निस्पृह आहेत. म्हणून मग भगवान शंकराकडे ते गेले. आपले म्हणणे सांगून ते सारे शिवशंकराकडे आशेने आणि उत्सुकतेने पाहू लागले. श्री शिवशंकर काय सांगतात याकडे सर्वजण जीवाचा कान करून वाट पाहत बसले. भगवान शिव विचार करू लागले, काय बरं करावे? वाटणी समप्रमाणात झाली तर ठीक, अन्यथा सर्वांमध्ये महासंघर्ष होईल आणि आपल्यालाही दोष लागेल. मग भगवान श्री शंकरांनी त्या सर्वांसमोर एक प्रस्ताव मांडला. सर्वांना समप्रमाणात वाटणी करत असताना शेवटी वाटणी न करता येण्याजोगा जो थोडासा अल्पसा शेष भाग असेल तो मी स्वतःसाठी ठेवून घेईन. सर्वांना मान्य असेल तर पहा. सर्वांनी विचार केला, 100 कोटी श्लोक सर्वांनी वाटून घेतल्यानंतर शेवटी विशेष असं काय उरणार? फार तर एखादा श्लोक उरेल. खुशाल घेऊ देत त्यांना. सर्वांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. ठरल्याप्रमाणे श्लोकांचे वितरण करण्यासाठी भगवान शंकर एका उच्चासनावर स्थानापन्न झाले. त्यांचे उजवीकडे मानव, डावीकडे दानव व समोर देव बसले. प्रत्येकाला एक एक श्लोक देण्याचे काम सुरू झाले. कुणाची काही तक्रार नाही ना अशी विचारणा करीत वितरण सुरू होते. शेवटी देव, दानव व मानव यांना प्रत्येकी 33 कोटी 33 लक्ष 33,333 एवढे श्लोक वाटून झाले. शेवटी एक श्लोक उरला. तो श्लोक अनुष्टुप छंदातील असल्यामुळे त्या श्लोकात एकूण 32 अक्षरं होती. भगवान श्री शंकर पराकोटीचे निस्पृह असल्यामुळे त्यांना थोडा देखील मोह नव्हता. त्यांनी त्या 32 अक्षरातील सुद्धा 30 अक्षरं देव, दानव आणि मानव यांना प्रत्येकी 10 अक्षरं याप्रमाणे वाटून टाकली. उरली फक्त 2 अक्षरे. 2 अक्षरांची तिघांमध्ये समप्रमाणात वाटणी करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे उरलेली ती 2 अक्षरं श्री शिवशंकरांनी स्वतःसाठी ठेवून घेतली. आणि ती 2 अक्षरं होती रा आणि म. ही अक्षरे राम शिवशंकरांनी कंठात धारण केली
आणि रामांचा वर्ण निळा असल्यामुळे श्री शिवशंकरांचा कंठ पुन्हा एकदा निळा झाला व ते नीलकंठ झाले. कारण समुद्र मंथनातून प्राप्त झालेले हलाहल भगवान श्री शिवशंकरच प्राशन करू शकले. परंतु त्या हलाहल प्राशन करण्यामुळे त्यांच्या शरीराचा प्रचंड प्रमाणात दाह सुरू झाला. गळा काळा निळा झाला आणि ते नीलकंठ झाले. हे तर आपल्याला ठाऊक आहेच. म्हणजे खरं तर ही वाटणी करताना त्या चरित्राचे सार शिवशंकरांना मिळाले. अशा प्रकारे रामनाम प्राप्त झालेले शिवशंकर रामनामाच्या वैभवात इतके तल्लीन झाले की त्या ब्रह्मानंद अवस्थेतून युगानुयुगे लोटली तरी बाहेर आले नाहीत. ऋषींना वाटले की अशी अनुभूती आपल्यालाही मिळावी, म्हणून श्री शंकर त्या ब्रह्मानंदातून देहभानावर केव्हा येतात याची वाट पाहत ते सगळे तिथेच बसून राहिले. परंतु युगे लोटली तरी श्री शंकर त्या रामनामाच्या ब्रह्मानंदातून बाहेर येण्याचं चिन्ह दिसेना. तेव्हा सगळे ऋषीमुनी कंटाळून निघून गेले. परंतु फक्त बुधकौशिक ऋषी शांत चित्ताने तेथेच बसून राहिले. ज्या रामनामाच्या वैभवा अनुभवाच्या ब्रह्मानंदात श्री शंकर देहभावातील अवस्थेत मग्न झाले होते, त्याच ब्रह्मानंदाच्या चिंतनात बुधकौशिक ऋषी देखील देहातीत अवस्थेत मग्न झाले होते. महादेवांच्या हे लक्षात आले. मग बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नसृष्टीत प्रवेश करून त्यांनी त्या वैभवाच्या आस्वादाचा अनुभव त्यांना प्राप्त करून दिला. आणि त्याच वेळी श्री रामरक्षा स्तोत्र त्यांना सांगोपांग सप्रयोग कथन केले. या स्तोत्राची त्यांना संथा देऊन ते परिपूर्ण केले. बुधकौशिक ऋषींची तपश्चर्या फळाला आली आणि आपल्यासारख्या भक्तांसाठी बुधकौशिक ऋषींनी हे स्तोत्र लिहिलं आणि आपल्यासाठीही हा मार्ग खुला केला. आपण संपूर्ण रामरक्षा समजून घेणार आहोतच. आज आपण त्याची प्रस्तावना केली आहे फक्त. पुढील भागात प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊ. तुमच्या परिचयात असे कोणी असतील ज्यांना रामरक्षा समजून घ्यायला आवडेल, त्यांना हा भाग नक्की पाठवा, म्हणजे तेही आपल्याला या आपल्या उपक्रमात जोडले जातील. अलीकडे गोष्टी सांगितल्या जाणं हे खूप कमी होत आहे, म्हणजे गोष्टी सांगणं ऐकणं सगळंच. म्हणून आज मुद्दाम गोष्टींचा अंतर्भाव केला. पुढील भागात आपण स्तोत्राचा अर्थ सलग बघूया. तेव्हा शेवटी आणखी एक गंमतशीर कथा सांगेन. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि हा उपक्रम कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.